स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग। आणि आज 2-3 दिवसामधून मी आज ब्लॉग स्टार्टिंग करून राहिले, कारण 2 दिवस मी ब्लॉगच नाही टाकले, फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली आहे रेसिपीची। बोल काय तर ओठ हलवू राहिली तू तर आहे ना, मी छोटे छोटे क्लिप घेतलेले आहे, काही रेसिपी काही अशाच मधून मधून, तर मग त्या मी ऍड करन आहे। आणि आता आज कोणता वार क्रिशेश पप्पा? गुरुवार। आज गुरुवार आहे आणि आम्ही जातोय माझ्या वहिनीकडे, म्हणजे तिकडे आहे ना गेट टुगेदर ठेवलंय फक्त आमच्या बायांचं, हे आम्हाला सोडवायला येते, म्हणजे तिथून माहिती नाही कुठे जाय नाही काय करा नाही, तर आम्ही जाऊ, मी क्रिशन आत्या आम्ही तिघी आणि माझी वहिनी। आणि तुम्ही जो बर्थडेचा ब्लॉग बघितला असेल ना, त्याच्यामध्ये ज्या सगळ्या लेडीज होत्या त्या सगळ्या लेडीज आहे, तर छोटंसं गेट टुगेदर ठेवलंय। त्याच्यामध्ये एक जण प्रेग्नेंट आहे, तर ती आहे ना आता इंडियाला जाणार आहे। नको क्रिशू बेटा, ती आहे ना आता इंडियाला जाणार, तर तिच्यासाठी आम्ही लोकांनी ठेवलंय, म्हणजे आम्ही तिला पार्टी देणार आहे असं छोटंसं। मग ती गेल्यावर डायरेक्ट ना बाळ 6 महिन्याचे झाल्यावरच येईन, आणि आता तिला अजून 6वा महिना आहे, तर 7व्या नंतर जात नाही ना, फ्लाईटमध्ये जाऊन देते, म्हणजे मग ती आत्ता जाणार आहे। तर त्याच्यासाठी छोटंसं असं गेट टुगेदर ठेवलेलं आहे, केक वगैरे मागवणे आणि मग जेवण बिवण करू, थोडंसं गप्पा गोष्टी, आणि मग घरी येऊ। तर तसं सगळं आहे। तर आम्ही आता आधी माझ्या वहिनीकडे जाईन। मी माझे नवे कपडे घातले, हां तिने तिचेच नवे कपडे घातले आणि मी माझा थोडा जुना झालेला ड्रेस घातले। माझे कानातले कसे दिसते, मी आज पहिल्यांदा घातले हे कानातले, छान मॅचिंग तर नाही जाते याच्यावर, पण बरे मला घालायचे होते, पण चांगले दिसते। आणि मी नेल पेंट पण लावली, माझ्याकडे ही नेल पेंट होती पण माझ्याकडे ड्रेस नव्हता ह्या कलरचा, तर मी आता ड्रेस आहे म्हणून मग मी हे नेल पेंट लावली। तर असं सगळं आहे। तर आधी वहिनीकडे जाऊ, ती पण आता तयार होत होती, मेसेज आलेला तिचा, आणि मग तिथून आम्ही जवळच आहे रेस्टॉरंट, त्याच्यामध्ये जाऊ आणि मग जे होईल ते तुम्हाला दाखवणच आहे। तर जोपर्यंत मी पोहोचतीये तोपर्यंत तुम्ही मागच्या सगळं बघून ये, ज्या रेसिपी मी पावभाजी बनवलेली एकदम मस्त इझी वे मध्ये, तर पावभाजीची रेसिपी बघून या, दुसऱ्या काही छोटे छोटे 1-2 क्लिप आहे ते बघून या। तोपर्यंत मग आपण रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर भेटू किंवा माझ्या वहिनीच्या घरी गेल्यावर, ओके? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना, मी 2 दिवसापासून व्हिडिओ नव्हती टाकली, पण मी एक दिवस आहे ना पावभाजी बनवलेली, तर मग मी ना व्हिडिओ शूट करून ठेवलेली, तर ती मी याच्यामध्ये ना ॲड करते। तर पावभाजी बनवायच्या आधी मी ना इथं मसाल्याचा डब्बा आहे ना पूर्ण फुल भरून घेतलेला। तर तुम्ही कसा भरतात मसाल्याचा डब्बा मला नक्की सांगा। मी इथे लाल मिरची, काश्मीरी मिरची, म्हणजे एक तिखट, एक कलरवाली, हळद, मग धना पावडर, गरम मसाला आणि जिरे मोहरी, हा मसाल्याचा डब्बा वेगळा असतो माझा आणि गरम मसाल्यांचा वेगळा असतो। तर चला आता इथं पावभाजी बनवू एकदम सोप्या पद्धतीने आणि आहे तेवढ्या मोजक्याच भाज्यांमध्ये। तर इथं मी फ्लावर घेतलाय, अर्धा गड्डा असा नाही फ्लावरचा, आणि 2च मोठे बटाटे घेतले, एक आहे ना गाजर घेतलं। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित आहे ना सोलून धुवून मस्त 2-3 पाण्याने ना वॉश करून घ्यायचं आहे फ्लावर। आणि त्यानंतर आहे ना त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, पण पाणी एवढंच घालायचं आहे का भाज्या बुडतील, म्हणजे जास्त एकदम भाज्यांच्या वरपर्यंत आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, कारण कसं आहे ना बटाटा फ्लावर हे ना म्हणजे पटकन शिजतात, त्याला काही जास्त पाण्याची जरूर नसती। आणि मग आपल्याला ना पावभाजीची क्वांटिटीनुसार नंतर पाणीसुद्धा कमी जास्त करता येतं। तर त्याच्या चवीनुसार मी मीठ टाकलं आहे आणि इथं मस्त कुकरच्या 5-6 शिट्ट्या होऊन दिल्या आहे कमी गॅसवर, म्हणजे स्टार्टिंगला 1-2 शिट्ट्यांना गॅस फुल ठेवायचा, नंतर आहे ना सिमवर करून टाकायचा आणि मग ॲज इट इज सोडून द्यायचं 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत। तुम्ही इथं बघू शकताय मस्त थंड झाल्यावर मी इथं कुकर खोललाय आणि मॅशरनी मॅश करून घ्यायचंय, खूप इझिली मॅश होऊन जातं आणि खूप सॉफ्ट शिजतात भाज्या। तुम्ही इथं बघितलंच आहे किती छान असं एकदम स्मूथली मॅश झालंय। त्यानंतर त्याच कुकरमध्ये ना मी रिकामा करून कुकर वॉश करून घेतलाय आणि त्याच्यातच आता मी फोडणी करते। तर मी इथे तेल टाकलंय आणि आता पावभाजी म्हणल्यावर बटर तर पाहिजेच, म्हणून थोडंसं बटर टाकलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय, कमी जास्त बटर जास्त टाकू शकताय किंवा नुसत्या बटरमध्ये सुद्धा करू शकताय, पण बटर आणि तेल मिक्स करून केलं ना का छान होतात। तर त्यानंतर मी जिरे टाकले फोडणीला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे, तुम्हाला माहितीच आहे का मी पेस्ट घरीच करत असती। आणि त्यानंतर बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकायची, आपल्याला तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी घ्यायची आहे। तर मी इथं एकदम सगळं बारीक चॉप करून घेतलंय आणि वाटाणे सुद्धा आहे ना, हे ताजे वाटाणे शेंगा सोलून मी त्याला फक्त एक उकळी पाण्यामध्ये ना जराशे उकळवून घेतले। ओले वाटाणे ना ते पटकन शिजतात। तर सगळं असा मस्त आपल्याला ना मिक्स करून घ्यायचंय अगदी फुल गॅसवर, आणि एकदम बारीक कट केलं नाही तर ते पटपट शिजतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि मग यामध्येच आहे ना आपल्याला सगळे मसाले ॲड करायचे आणि हे सगळं परतवून घ्यायचं आहे।
तर इथं तुम्ही बघू शकता आधी मी मीठ टाकलं आहे आणि आपण उकडायला मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ना आठवणीत ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला मसाल्यापुरतंच मीठ टाकायचं आहे, जेवढे आपण मिरची मसाले टाकणार आहे तेवढं. तर मी आधी मीठ टाकलं, मग हळद टाकली आणि जास्त काही आपल्याला मसाले इथं वापरायचे नाही आहे. पावभाजी मसाला असल्यावर दुसरे मसाले जास्त टाकले नाही तरी चालतं. तर मी कलरसाठी इथं काश्मीरी मिरची टाकली आहे, तुम्ही बघू शकता 2 चमचे भरून मी इथं मिरची टाकली आहे. आणि तिखट वगैरेला मी काहीच नाही टाकलं, धना पावडर टाकली फक्त, गरम मसाला वगैरे काहीच यूज केलं नाही आहे, तुम्ही इथं बघू शकताय. आणि थोडीशी ना जिरा पावडर टाकली आणि त्यानंतर इथे मी पावभाजी मसाला टाकला आहे. पावभाजी मसाला मात्र आपल्याला थोडासा जास्त टाकायचा आहे. मी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली, कारण कसं आहे ना पावभाजी एकदा बनली की ती 2 वेळेस तरी आपण खातोच. तर मग मी इथे ना थोडं जास्त क्वांटिटीमध्येच बनवलेलं. आम्ही काही 3-4 जणच आहे, म्हणजे एकदा खाऊन आणि मग नंतर एक वेळेस उरलेली एवढी बनवलेली. तर मस्त बघा तुम्ही इथे ना शिजवून घ्यायचं आपल्याला, झाकण ठेवून, बंद नाही करायचं, फक्त वरून आहे ना झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून मसाला परतला जाईल आणि थोडंसं त्याला तेलसुद्धा सुटन. तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त असं तेल सुटलं आहे, पण जरा थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा भाज्या आपल्याला कुक करून घ्यायचे आहे. म्हणजे शिमला मिरची ते आपण बारीक कापलेलंच आहे ते ठीक आहे, पण तरीसुद्धा त्याला थोडासा गळायला आपल्याला पाण्याचा शिपका देणं महत्त्वाचं आहे आणि तरीसुद्धा येते. त्यानंतर सगळं मॅश केलेलं जे भाजी आपलं फ्लावर, बटाटा आणि गाजर ते ॲड करायचं आहे. तुम्ही कलरसाठी बीट यूज केलं तरीसुद्धा चालतं, पण काश्मीरी मिरची टाकलं ना का छानसा कलर येऊनच जातो, त्यामुळं बीट वगैरे नसेल तरीसुद्धा चालेल. बीटनी जरा वेगळाच कलर येतो, मला पर्सनली आवडत नाही म्हणून मग मी बीट टाकत नाही. आणि घरामध्ये नव्हतंसुद्धा, माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या ना तेवढंच मी केलं. फक्त मी ना वाटाणे आणि शिमला मिरची नव्हती तर ती ना घेऊन आलेली बाहेरून. बाकी फ्लावर, गाजर आणि बटाटे तर असतातच घरामध्ये. तर क्वांटिटी तुमच्या हिशोबाने करायची, कोणाला घट्ट पण आवडती पावभाजी, कोणाला थोडीशी रशेदार अशी आवडती, तर त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात. मस्त अशी उकळी येऊन द्यायची पावभाजीला, बघू शकते तुम्ही, छान अशी तरीसुद्धा आली आहे आणि एकदम मस्त स्मेल येत होती जबरदस्त. पावभाजीचा मसाला जर असेल तर मग इझी जाती पावभाजी आणि टेस्टसुद्धा छान येते. त्यानंतर मी वरून इथं थोडंसं बटर टाकले, बटरशिवाय पावभाजी अधुरीच असती, तर एकदम जबरदस्त टेस्ट लागते. त्यानंतर मी झाकण ठेवून कुकर बाजूला ठेवून दिला आणि मग इथं मी पाव गरम करून घेतले. तर थोडंसं मी इथं तूप घेतलं आहे, देशी घी, मी बटर नाही टाकलं आहे आणि पावभाजी मसाला टाकला आहे तेलामध्येच. जरासा फक्त सचिनपुरताच मी एक पाव शेकला होता, बाकीचे तर मी सिंपल फक्त तुपावरच शेकून घेतलेले पाव. थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि मग जो पाव आहे तो असा मधून कट करून घ्यायचा आहे. आणि आम्ही ना बेकरीमधून पाव आणलेले, एवढे मोठले पाव होते ना का बास कधी, किती मोठा आहे बघा हा पाव, आणि ताजेसुद्धा होते आणि छान लागत होते. तर किती छान असा आहे ना मसाला लागला आहे, छान लागतात पण थोडेसे तिखट लागतात, त्यामुळे दुसरं कोणी तर नव्हते खाल्ले, मी सचिनपुरता एकच केलेला, मग त्यांनीसुद्धा बाकीचे ना सिंपलच खाल्ले होते. पाव बघून तर तोंडालाच अगदी पाणी आलं आहे. तर बघा इथं मी सर्व केलं आहे मस्त पावभाजी, पाव, लिंबू, कांदा आणि कांद्यामध्ये कोथिंबीर, अप्रतिम लागतं. आणि मग हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. इथं मी क्रिशासाठी दूध ठेवलेलं आणि क्रिशाचा आणि सचिनचा मी सोबतच टिफिन पॅक केलेला, कारण मला आज सचिनच्या टिफिनसाठी काही बनवायचं नव्हतं, मी त्यांना पावभाजीच दिलेली म्हणून. मग आणि क्रिशाची फरमाईश होती का तिला मँगो पाहिजे, तिची फ्रेंड मँगो आणतात टिफिनमध्ये, तर नाही तर मी एरवी देत नाही, का सकाळी कापते आणि मग ती दुपारी खाते तर चांगलं नाही वाटत, पण ती बोलली का फ्रेंड आणतात तर मला दे. तर मग मी तिला मँगो दिलेले, कपकेक आणि गाजर काकडी दिलेली. आणि सचिनला मी इथं पावभाजी पॅक केलेली, तर छोट्या डब्बीमध्ये कांदा, थोडंसं लिंबाची खाप एक छोटी, ऑरेंज, पावभाजी असं सगळं दिलेलं. हे बघा इथं पावभाजी. आणि दुसऱ्या दिवशी खूप छान लागत होती खरंच पावभाजी. आणि पावसुद्धा मी इथे ना 3 पाव दिलेले, ॲक्च्युली ते 2च खातील, पण दुसरं कोणी एक टेस्ट करण्यासाठी मग मी थोडेसे जास्त दिलेले, मोठे होते ना पाव म्हणून 3च दिलेले, छोटे होते मग मी 4 देत असते सचिनला. तर इथं टिफिनसुद्धा सचिनचा मस्त पॅक झाला आहे. आणि क्रिशाचासुद्धा टिफिन कधी मी ना रोज क्रिशाचा आधी करत असती, कारण सचिन नंतर जातात, म्हणजे आधी मी क्रिशाचं करून घेते. पण आज मला काही बनवायचं नव्हतं, पावभाजी द्यायची होती म्हणून मी काय केलं ना सोबत दोघांचे टिफिन पॅक करून घेतले, कारण मग काकडी, गाजर असं फ्रूट मला डबल कापायचं नाही, हातोहाती मी त्यांचं पण कट करून घेते फ्रूट आणि ते, आणि क्रिशाचं पण कट करून घेते. तर बघा इथं सचिनचा टिफिन मी ठेवला आहे, पण ते पाव एवढे मोठे होते काय ॲडजस्टच नव्हतं, मग मी केलं ॲडजस्ट एकदाच आणि टिफिन पॅक झाला आहे. क्रिशाचा सुद्धा टिफिन पॅक आहे, तर दोघांचा टिफिन ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देणार.
आणि मग क्रिशाला तयार करणार. मी जोपर्यंत टिफिन पॅक करते तोपर्यंत ती ना तिच्या हाताने छान तयार होती. म्हणजे ड्रेस वगैरे घालती, वेणी तिला घालता येत नाही अजून, तर वेणी मला घालून द्यायला लागती. तर इथं तिचा टिफिन मी बॅगेत ठेवून दिला आहे. आणि मस्त अशी पाण्याची बॉटल तिची मी आधीच भरून ठेवत असती. येतं जातं असं सगळं काम. आत्ताच केला तुम्ही अख्ख्याला कलर? हे दोघींच्या पहिले झाले ना, छडी आणि ह्याच्या आता कॉन्ग्रेचुलेशन हार्दिका, मॉम टू बी। हाँ, बेबी लेके जल्दी से यहाँ पे आ जाओ। Very good. पोज चेंज करो आप। निगल लो बोलती है, केक निगल लो। जल्दी जल्दी निगल लो। एक खादो फोटो तो साव खराब। हाँ सर मोनो खोलो क्या? पहले दिन फोटो इसे पाला खाली हम ऑर्डर नहीं आ रहा फोटो बड़े बड़े खाई रहा बाकी फोटो वाला देखिए मैं भी पीछे पीछे आ रही हूँ उसको दो खिलाओ। या दोघींचं बघ काय चालू, काय करते क्रिशू? बरं मी बाजू तुझ्या मोबाईल मध्येच घे मग ग्रुप. तर पण व्हेज का खाल्ली? आणि कोणाचं दिमाग दवडले हे तुझं? हो हा म्हणून का? आम्ही तर लय छान जेवलो. मम्मीला विचार काय काय खाल्लं. हा नाव सांगा आत्या काय काय खाल्लं. स्टार्टिंग कुठून केली? दहीपुरी, मग हराभरा कबाब, हराभरा कबाब, मग काय का स्प्रिंग रोल, मग मंचुरियन, आणि मग आम्ही मागवलं मग छोले भटोरे, आणि मग आम्ही स्टार्ट ये जेवण मागवलं. अरे त्या हार्दिकाला खायचे होते मग आम्ही सगळ्यांनीच खाल्ले तिच्या संग. हो साम सवेरा लय मस्त होती बरं का अर्पित, सकाळ संध्याकाळ. आणि मग आम्ही दोघींनी शेवट डाळ तडका जिरा राईस खाल्ला. तू काय जेवण करून थकला का? मग आडवाच पडला आल्याला. हा गारव्यात आल्यावर ना, तरी गरमी कमी बापा इकडं. हा दे थोडं.
आम्ही आलो आहे आत्ता घरी आणि येताना ना मी भाजी पण घेऊन आले आणि मला पहा किती छान कांद्याची पात भेटली. लय मस्त आहे का हो? एकदम ताजी ताजीने एवढी लांबा कांदा आहे. त्यानंतर बनाना आणले. देन टोस्ट रस्कचे म्हणजे रस्क, मँगो, बदाम आहे, बदाम ही कापून खायला आणली. मग रेग्युलरच आहे गाजर, काकडी, हे नाशपती आणि टोमॅटो. मस्त होते टोमॅटो, तिथं कमी रेटने होते तर मग मी घेऊनच आली 10-12. आणि कोथिंबीर पण छान होती, हे चिटकून गेलं आता. तर सकाळी मी हे सगळं निवडून ठेवणार आणि मी 2 आहे ना नारळ आणले. सकाळी क्रिशा पियाने उद्या. तर गरम झालं चालत आले तर गाडी तिकडं लावून. क्रिशा आता बॅग भरती, उशीर झालाय, सकाळी उठायचं आहे ना ग. गाडीत झोपलेली ती, पण आता म्हटलं बॅगून एवढं गरमी झाली. घरात नाही लागत इकडं, पण जास्त बाहेर गेलं का मग लागते. घरात AC चालू राहतो ना म्हणून. आता बॅग भरून ती झोपून जाईने आणि मी आता ब्लॉग एडिट करते आणि मी सुद्धा झोपते. तर चला मग आज ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय.